सांगली जिल्ह्यात पावसाची गेली 8 दिवस झालं जोरदार बॅटिंग सुरू आहे। आपण पाहू शकता आता आपण सांगलीच्या कृष्णा नदीच्या तीरावर आहोत। या ठिकाणी कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ही 32 फुटाकडे झालेली आहे। इशारा पातळी 40 फूट असून धोक्याची पातळी ही 45 फूट आहे। एकंदरीत पाहिलं तर सांगलीसह कोयना परिसरात आणि चांदोली परिसरात सतत पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणी पाण्याची पातळी सतत वाढत आहे। त्याचबरोबर चांदोली धरणातून आणि कोयना धरणातून सतत पाण्याचा विसर्ग सुरू होत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे। जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पाणी घरात शिरण्या अगोदर आपण स्थलांतर करून घ्यावं या पद्धतीचं सूचनासुद्धा प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। एकंदरीत पाहिलं तर चांदोली आणि कोयना धरणातून सतत जर असा विसर्ग सुरू राहिला आणि सांगली जिल्ह्यात पावसाची धार संततधार अशी सातत्याने सुरू राहिली तर महापुराकडे सांगली जात आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। कॅमेरामन विक्की सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।